नमस्कार बहिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला जय महाराष्ट्र बहिणींनो। आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे तुम्ही व्हिडिओचा थंबनेल आता बघितलं असेल की लाडकी बहीण योजना बिग ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। तर काय ब्रेकिंग न्यूज आहे आता तुम्ही थंबनेलला बघितलीच आहे। आपण सर्व काही माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे। व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा बहिणींनो की कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी देणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचा आहे। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच, पण तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्की आपल्या व्हीडी ऑल एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। केंद्र सरकारच्या असू द्या की राज्य सरकारच्या असू द्या, विविध ज्या काही योजना असेल त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपण इथे करणार आहोत। ठीक आहे, तर चला बहिणींनो, कोणताही वेळ न वाया घालवता सरळ आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या। इथे तुम्हाला बघा बहिणींनो, आता परत 1500 रुपये जमा झालेले आहे। आता कुठल्या बहिणींना 1500 रुपये इथे जमा झालेले आहे तर मी तुम्हाला सांगतो। एकंदरीत काल रात्री 10 वाजता आपल्या प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले आहे। आता काही बहिणी मला म्हणत होत्या की जे काही महायुतीचं सरकार आहे ते सरकार बोललं होतं की आमचं सरकार आलं तर आल्याच्या नंतर आम्ही 2100 रुपये देऊ, तर आम्हाला 1500च का आले। तर त्याचं कारण असं आहे बघा, येणारं जे काय अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे फेब्रुवारीमध्ये वगैरे, तर त्या अधिवेशनामध्ये याचा इथे 1500 रुपयावरून 2100 रुपये करण्याचं काम त्या अधिवेशनामध्ये इथे सरकार हे महायुतीचं करणार आहे। त्यामुळे बहिणींनो, आता तुम्हाला हा नोव्हेंबरचा एक हप्ता 1500 भेटल, डिसेंबरचा एक हप्ता 1500 भेटल, जानेवारीचा 1500 भेटल आणि एकंदरीत फेब्रुवारीचा 1500 भेटल। पण फेब्रुवारीनंतर तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता इथं बहिणींनो भेटणार आहे। अजून जर का तुमचे पैसे जमा झालेच नसेल, आता भरपूर ज्या काय बहिणी आहे मोबाईल गिफ्ट विषय सुद्धा बोलणार आहेत आपण, तो व्हिडिओ कंटिन्यू बघा। पैसे जर जमा झाले नसेल, आता भरपूर बहिणी आहे त्या बहिणींचे काहीचे आपल्या पैसे जमा झालेले नाही आहे, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या फॉर्मची स्थिती काय आहे ते तुम्ही बघून घ्या। त्याच्यानंतर तुमचं पोस्ट बँक असू द्या, महाराष्ट्र बँक असू द्या, कुठल्याही बँकेमध्ये खातं आहे तर त्या खात्याला तुमचं आधार कार्ड संलग्न आहे की नाही हे सुद्धा बहिणीनं तुम्हाला बघून घ्यायचं आहे, तरच तुम्हाला याच्यामध्ये इथे पैसे हे हप्ते मिळणार आहे। आता ज्या बहिणींना पैसे आले नाही तर त्या बहिणींना सांगतो मी की तुमचा सर्वे चालू आहे। ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जर पैसे पडले नसेल तर तुमचा सर्वे चालू आहे। ज्यावेळेस तो सर्वे पूर्ण होईल त्यावेळेस तुमच्या जे काय आपल्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये, उर्वरित ज्या काय बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा इथे सर्वे पूर्ण झाल्याच्या नंतर इथे पैसे पडणार आहे। तर त्याच्यामुळे काही काळजी करायचं काम नाही आहे। ठीक आहे, हे तुम्हाला माहिती असेल। आता बहिणींनो बघा, आता हे बघू शकताय तुम्ही, काल 10:18 1500 रुपये इथे क्रेडिट झालेले होते आणि हा मेसेज मला एका आपल्या बहिणीने पाठवला आहे। तुम्ही बघू शकताय त्या बहिणीचा अकाउंट नंबर इथे दिसत नसतो, तर ते शेवटचे आपले आकडे वगैरे दिसत असते। तर 1500 रुपये त्या बहिणीचे जमा झालेले आहे। त्या बहिणीने मला तो मेसेज पाठवलेला आहे। आता एकंदरीत तुम्हाला समजलं असेल, त्याच्यामुळे पैसे नसेल आले तर काय काळजी करायचं काम नाही आहे। सर्वे कंप्लीट झाला की येऊन जातात पैसे, डोक्याला ताण घेऊ नका। ठीक आहे बहिणींनो, आता बघा, सोबतच मोबाईल फोन गिफ्टचे 10,000 आले। तर मला एकंदरीत एका बहिणीने मेसेज केला की मला मोबाईल फोन गिफ्टचे पैसे आले नाही, माझ्या शेजारणीला पैसे आले। तर बघा बहिणींनो, इथे आता जे काय मोबाईल गिफ्टची जी काही योजना होती, तुम्ही सुद्धा मागं बघितलं असेल की आपल्या लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट भेटणार आहे, अशी जी काही योजना होती ती योजना सध्याच्या स्थितीमध्ये जर आपण बघितली, ऐकून घ्या नीट व्यवस्थित, सध्याच्या स्थितीमध्ये आपण ती योजना बघितली तर त्या संदर्भात अजून कुठलीही अपडेट नाही आहे। मग आता तुम्ही म्हणसाल की सर सोबत मोबाईल फोनचे 10,000 गिफ्टचे जमा होणार आहे की मोबाईल फोन भेटणार आहे, तर हे आपल्याला समोर येणाऱ्या कालावधीमध्ये समजेल की मोबाईल भेटतो की मोबाईल फोनचं आपल्याला ते मोबाईल फोन आपल्याला गिफ्ट भेटणार आहे। त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे। एकंदरीत मी तुम्हाला सांगतो, ज्या बहिणीचा लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत इथे फॉर्म व्यवस्थित फिलअप केलेला आहे त्या बहिणीला 100% मोबाईल फोन गिफ्टचा सुद्धा इथे लाभ भेटणार आहे। त्याच्यामुळे काही काळजी करायचं काम नाही आहे। एकंदरीत त्या सर्व काही माहिती तुम्हाला इथे समजली असेल। मोबाईल फोन गिफ्ट विषय मी एक सविस्तर अजून एक व्हिडिओ घेऊन येतो, त्याच्यामुळे ताण घेऊ नका, टेन्शन घेऊ नका। काही तुमच्या अडीअडचणी असतील तर कमेंट करा। मोबाईल फोन गिफ्ट विषय अजून काही माहिती काढतो की योजना कुठपर्यंत आली आहे, योजनेच्या संदर्भात अजून निकष काय आहे, पैसे भेटणार आहे की डायरेक्ट मोबाईल भेटणार आहे, ते सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित अशी माहिती काढून सांगाल। त्याच्यामुळे काय काळजी करायचं काम नाही आहे तुम्हाला। ठीक आहे बहिणींनो, तर बघा
तर तुम्हाला सांगतो आता मी हे सगळी काय माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. तुमच्या अडचणी असतील तर मला कमेंटमध्ये नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकताय की तुमच्या काय अडचणी असतील, तर नक्की आपण त्या कमेंटवरती सुद्धा व्हिडिओ बनवत जाऊ. त्याच्यामुळे काय काळजी करायचं काम नाही, कमेंटमध्ये तुम्ही नक्की कमेंट करू शकताय. तर कुठल्या योजनेविषयी माहिती पाहिजे ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकताय. तुम्हाला काय अडचणी असेल, फॉर्म भरला, पैसे आले नसेल, काय काय प्रॉब्लेम असेल तर सगळं कमेंटमध्ये टाका तुम्ही. मी नक्की त्याच्यावरती रिप्लाय तुम्हाला देईल किंवा एक स्वतंत्र डायरेक्ट कमेंटवरती तुम्हाला तो व्हिडिओज घेऊन येईल. ठीक आहे. तर आशा करतो की संपूर्ण माहिती ते तुम्हालाही समजली असेल. तर धन्यवाद बहिणींनो. चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या चॅनल, आणि तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्यामुळे तुमच्या मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो.